नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम् श्रीज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्ति मान्मे प्रियो नरः जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती रिहाला भक्ती पंथी जगा देतू. गेले 40 वर्ष या चिंचोली गावात श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सोहळा चालू आहे आणि या वर्षीची द्वितीय दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली हे माझं थोर भाग्य आहे. आपण आजच्या घेतलेली जी ओवी आहे ती भगवान श्रीकृष्ण यांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी गीता सांगितलेली आहे त्या गीतेतील 12व्या अध्यायातील 19व्या श्लोकावर श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी जी टीका केलेली आहे भावार्थ दीपिका अथवा ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 219वी ओवी आपण आज निवडलेली आहे. या ओवीवर चिंतन करण्याआधी आपण श्री हनुमान जयंती का साजरी करतो हे पाहूया. जयंती कोणाची करतात तर देवाची करतात. पण मग हनुमंतराय देव आहेत का तर नाही, ते भक्त आहेत. 4 युग कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, 4ही युगांमध्ये श्री भगवान विष्णू यांनी अवतार घेतले. कृतयुगामध्ये श्री विष्णू, त्रेतायुगामध्ये श्री राम, द्वापारयुगामध्ये श्री कृष्ण आणि कलियुगामध्ये पांडुरंग परमात्मा. आणि या 4ही युगांमध्ये भगवंताचा एक भक्त आहे. त्रेतायुगामध्ये श्री हनुमंतराय, द्वापारयुगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये भक्त पुंडलिक. मग त्रेतायुगामध्ये श्री राम यांचे भक्त हनुमंतराय. मग त्यांची जयंती कशी तर अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंच विभीषणः कृपा परशुरामस्य सप्तैते चिरजीवनः. अश्वत्थामा, बलिराज, व्यास ऋषी, हनुमंतराय, कृपाचार्य आणि परशुराम हे जे 7 पुरुष आहेत हे चिरंजीव आहेत. म्हणजेच चिरकालापर्यंत जिवंत राहतात. म्हणजे त्यांना मरण नाही, त्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे. आणि या 7 पुरुषांमध्ये हनुमंतराय हे 4थ्या क्रमांकावर येतात, म्हणून त्यांची जयंती. आज आपण जी ओवी घेतलेली आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतू. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी, निंदा आणि स्तुती यांची तुलना न करणारा किंवा यांना समान मानणारा. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित, येन केन प्रकारेण कुठलाही प्रसंग असो त्याची मती ही स्थिर असते. संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमतीर
कुठल्याही प्रसंगाला ज्याची मती स्थिर असते, पण त्याची राहण्याची कुठलीही निश्चित अशी जागा नसते. अनिकेत स्थिर मती भक्ती मान्य प्रियो नरहा. असा जो नर आहे, असा जो भक्त आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. 12व्या अध्यायातील शेवटचे जे श्लोक आहेत ते भक्त कसा असावा किंवा साधन कसा असावा याचं वर्णन करणारे आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी. पुरुषार्थ म्हणजे काय? सकल मानव देहाची काही ना काही इच्छा असते आणि ती इच्छा तो पूर्ण करण्याकरता भरपूर प्रयत्न करतो. पण मग असं म्हटल्यावर प्रत्येक इच्छेला पुरुषार्थ म्हणता येईल का? तर नाही. मग भारतीय संस्कृतीने 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी. चौथा पुरुषार्थ, चौथी सिद्धी म्हणजे मोक्ष. मोक्ष हा चौथा पुरुषार्थ नक्कीच आहे, पण तो परम पुरुषार्थ आहे. किंबहुना मोक्ष हाच पुरुषार्थ आहे. पण मग जर मोक्ष हाच पुरुषार्थ असता, मग धर्म, अर्थ, काम हे काय आहे? तर मोक्ष परम पुरुषार्थ आहे. का? तर मानव देहाचं अंतिम साध्य हे मोक्ष आहे. मोक्ष हे साध्य आहे. धर्म, अर्थ, काम ही त्या मोक्षापर्यंत म्हणजेच त्या साध्यापर्यंत आपल्याला नेणारी साधनं आहेत. आणि म्हणूनच त्या मोक्षाला प्राधान्य आपण दिलं पाहिजे. मोक्षानंतर आपण त्या पुरुषार्थांपैकी धर्माला प्राधान्य दिले पाहिजे, आणि मग अर्थ, आणि मग काम. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी सिद्धी म्हणजे मोक्षाचा विचार करण्यापूर्वी आपण धर्म, अर्थ, काम यांचा विचार करूया. धर्म, धारयति इति धर्माः म्हणजे काय? तर जो समाजाचे धारण करतो किंवा जो समाजाला एकत्र ठेवतो. माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे, म्हणून त्याला धर्माची गरज आहे. जर का माणूस समूहप्रिय प्राणी नसता तर त्याला धर्माची गरज नसती, पण जर का तो आहे तर त्याला धर्माची गरज आहे. जर आपण त्या धर्माला सांभाळलं तर तो धर्म आपल्याला सांभाळतो. जर आपण त्याचं रक्षण केलं तर तो आपलं रक्षण करतो. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख हा धर्म नव्हे, तर धर्म म्हणजे आपली ड्युटी, म्हणजे आपलं कर्तव्य. जेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. इथे वडील म्हणजे आपले वडील, किंवा आपण म्हणतो की आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांचं आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे वडील म्हणजे वयाने वडील, पण इथे वडील म्हणजे आपले वडील किंवा वयाने वडील नाही, तर जे ज्ञानाने वडील आहेत ते जे करतात तेच आपण केलं पाहिजे. धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे. दुसरा पुरुषार्थ म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे काय? धन, संपत्ती, पैसा. पण मग प्रत्येक अर्थाला पुरुषार्थ म्हणता येईल का? तर नाही. जे धन, जो पैसा, जी संपत्ती धर्मानुकूल मार्गाने, सन्मार्गाने आपण कमवतो त्या अर्थालाच पुरुषार्थ असे म्हणतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या व्यवहाराने म्हणजे सन्मार्गाने आपण अर्थ कमविला पाहिजे. पण आपण जो अर्थ कमवतो त्या अर्थाचा अनर्थ होण्याकरिता वेळ लागत नाही. त्यामुळे त्याची आपण पवित्रता राखली पाहिजे. 4 प्रकारची माणसं असतात: उत्तम, मध्यम, अधम आणि अधमाधम. उत्तम म्हणजे काय? प्रपंचात धन, संपत्ती, पैसा कमवून परमार्थाला देणे.
म्हणजे दान धर्म करणे. मध्यम म्हणजे काय? परमार्थामध्ये पैसे मिळवून कमवून परमार्थालाच पुन्हा देणे. अधम म्हणजे काय? फक्त प्रपंचात पैसे मिळवून प्रपंचालाच पुन्हा देणे. अशा व्यक्तींच्या घरी तुम्हाला भरपूर प्रकारचं अद्ययावत सुविधा मिळतील, पण मग ते दान धर्म करत नाही. आणि शेवटचा प्रकार म्हणजे अधमाधम. अधमाधम म्हणजे काय? तर परमार्थासाठी पैसे गोळा करून प्रपंचामध्ये देणे. म्हणजे गावात एक माणूस आहे, त्यांनी गावभर जो फिरला आणि असं सांगितलं, मला मंदिर बांधण्याकरता काही पैसे हवेत. संपूर्ण गावाने भरपूर मदत केली, पण मग काही महिन्यांनी असं कळलं की जे पैसे आपण त्यांना दिले होते, आपण दान केलं होतं, त्यांनी त्याचं स्वतःचं घर बांधलं. म्हणजे काय? तर मंदिरासाठी पैसे गोळा करून स्वतःचं घर बांधलं. म्हणजे परमार्थासाठी पैसे गोळा करून प्रपंचाला देणे म्हणजे अधमाधम. प्राप्त धनाची अर्थाची आपण पवित्रता कशी राखावी? तर आपल्याला जे वार्षिक किंवा मासिक जे काही धन मिळतं त्याचा दशांश भाग आपण दान केलं पाहिजे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांना वार्षिक 11 ते 12 हजार रुपयाचं मानधन होतं, पण ते संपूर्ण धन उत्सवाकरता देत होते. एके वर्षी काय झालं, त्यांच्याकडे ते धन संपलं आणि मग त्यांनी कर्ज काढलं. पण काही कारणास्तव त्यांना ते कर्जही फेडता आलं नाही. पण त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की स्वतः पांडुरंग परमात्माने त्यांचं ऋण फेडलं. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशा, अंब ऋषीचे भोगी गर्भवास. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. शतेषु जायते शूरः. शतेषु म्हणजे 100मध्ये. 100मध्ये एखादा शूर होतो किंवा एखादा शूर असतो. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः. 100मध्ये एक वीर, एक शूर. 1000मध्ये एक पंडित. वक्ता दशसहस्रेषु. वक्ता म्हणजे बोलणारा, जो इतरांना उपदेश करतो, असा तो वक्ता 10,000मध्ये एखादा असतो. पण शूर 100मध्ये एक असतो. पंडित 100मध्ये 1000मध्ये एक असतो. वक्ता 10,000मध्ये असतो. पण दाता भवती वानवा. दाता होणं मात्र अत्यंत कठीण आहे. म्हणून सर्वप्रथम आपण सन्मार्गाने धन कमवावं व प्राप्त धनाची पवित्रता राखण्याकरता आपण ते दान करावं. हा दुसरा पुरुषार्थ. तिसरा पुरुषार्थ म्हणजे काम. काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. सकल मानवदेहाची इच्छा असते आणि ती तो पूर्ण करतो. पण मग प्रत्येक इच्छेला पुरुषार्थ म्हणता येईल का? तर नाही. जी इच्छा धर्मानुकूल मार्गाने पूर्ण करता येईल त्याच इच्छेला पुरुषार्थ असे म्हणतात. जी इच्छा पूर्ण करताना दुसऱ्या माणसाचं मन दुखावलं जाणार नाही, अशा प्रकारे जी इच्छा पूर्ण होते त्या इच्छेलाच पुरुषार्थ असे म्हणतात. श्री हनुमंतराय भरपूर बलवान आहेत. ज्यांची जयंती निमित्त हा सप्ताह आहे ते हनुमंतराय भरपूर बलवान आहेत. पण मग ते शारीरिक रूपाने फक्त बलवान नाही, तर आतूनही ते तितकेच बलवान आहेत. सिकंदर बादशाह त्याच्या मनात असा विचार आला की आपण जग जिंकलं पाहिजे. आणि मग त्या इच्छेनुसार त्यांनी भरपूर राजा महाराजांना हरवलं. आणि असं करत 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 तो भारताकडे आला. पण त्या राजाची एक चांगली सवय होती, ती अशी की त्याला साधू संतांच्या संगतीत राहायला आवडायचं. आणि म्हणून
भारतात आल्यानंतर तो एका साधूला भेटण्याकरिता गेला. काय झालं की ज्या रस्त्याने तो सिकंदर बादशाह येत होता त्याच रस्त्याने त्या साधूचा शिष्य जात होता. त्याला कळलं की जग जिंकायला निघालेला हा जो सिकंदर बादशाह आहे तो आपल्या गुरुदेवांना भेटायला येत आहे. मग आपण त्यांना सांगितलं पाहिजे. मग तो शिष्य त्याच्या गुरूंकडे गेला आणि सांगितलं, जग जिंकायला निघालेला सिकंदर बादशाह तुमच्या भेटी करता येत आहे. तो साधू हसले. मग त्या शिष्याने विचारलं की तुम्ही हसता का? त्यांनी असं उत्तर दिलं की या जगावर विजय मिळवणं अशक्य आहे. का? कारण एखाद्या माणसाला जर या जगावर विजय मिळवायचा असेल तर सर्वप्रथम त्याला त्याच्या इच्छेवर म्हणजे त्याच्या कामावर विजय मिळवता आला पाहिजे. ठीक आहे. मग सिकंदर बादशाह त्याच्या मनात ज्या क्षणी अशी इच्छा आली की आपण जग जिंकलं पाहिजे तिथेच तो युद्ध न करताच हारला. कारण त्यांनी त्याच्या इच्छेवर त्याच्या कामावर विजय मिळवलेला नाही. पण अशा या बलाढ्य कामावर हनुमंतरायांनी मात्र विजय मिळवलेला होता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्षाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. का? कारण तो परमपुरुषार्थ आहे. परमपुरुषार्थ म्हणजे काय? परम या शब्दाचा अर्थ काय? परम हा शब्द ज्या शब्दाच्या आधी लागतो तो शब्द त्या शब्दापेक्षा दुसरा कुठलाही शब्द मोठा नाही. म्हणजे परम पुरुषार्थ म्हणजे त्या पुरुषार्थापैकी दुसरा कुठलाही पुरुषार्थ मोठा नाही. परमानंद म्हणजे त्या आनंदापेक्षा दुसरा कुठलाही आनंद मोठा नाही. मग मोक्षानंतर धर्माला का प्राधान्य आहे? कारण जे धन कमवतो ते धर्मानुकूल मार्गाने कमवावं. जी इच्छा आपण पूर्ण करतो ती धर्मानुकूल मार्गाने पूर्ण करावी. म्हणून धर्माला प्राधान्य. धर्म, अर्थ, काम ही त्या साधन आहेत. मोक्ष हे मानव देहाचं अंतिम साध्य आहे. मोक्षाची शास्त्रीय व्याख्या काय? तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सकल दुःखाची निवृत्ती. सकल म्हणजे काय? या जगात जेवढे आहेत तेवढे सगळे. सकल दुःखाची निवृत्ती. सगळं काय? दुःख. त्याची निवृत्ती म्हणजे आपण त्याच्यापासून निवृत्त व्हावं म्हणजे दुःख नाहीसं व्हावं. आणि मग परमानंदाची प्राप्ती. असं आहे की सकल दुःखाची निवृत्ती. सकल म्हणजे जगामध्ये जितके आहेत तितके. एकदा का सकल दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे एकदा का दुःख नाहीसं झालं की मग वेगळ्या कुठल्या परमानंदाची प्राप्ती आपल्याला करण्याची गरज नाही. कारण दुःख जर गेले तर बाकी राहतात फक्त आणि फक्त आनंद. म्हणून सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मोक्ष मानव देहाचं अंतिम साध्य आहे. कारण मोक्ष फक्त मानव देहातच प्राप्त करू शकतो. 3 प्रकारचे जन्म आहेत. 1 समृद्ध वातावरणात, 2 साधारण वातावरणात आणि 3 नीच योनी म्हणजे कीटक, पशुपक्षी. आपल्याला पहिल्या 2 जन्मातच मोक्ष मिळवता येतो. कारण मानवदेह केलेल्या कर्माची फळं भोगण्याकरता आहेत. मोक्ष प्राप्तीसाठी सोयीस्कर देहरचना, बुद्धिरचना ही मानवालाच मिळालेली आहे. मानवाचा जन्म कधी होतो? जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं. 84 लक्ष फिरून आल्यानंतर पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मानवाचा जन्म होतो. मानवाला वय वर्ष किती? 100. पण तसं म्हणायला गेलं तर 100 वर्ष फार मोठी आहेत पण ती फार छोटी आहेत. त्या काळी होती आयुष्याची वृद्धी, आत्ताची अवधी थोडी आहे. त्या काळी म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग या 3ही युगांमध्ये मानवाची वयोमर्यादा फार मोठी होती. पण कलियुगामध्ये तसं नाही. कृतायाम ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजते मकः,
द्वापारे परिचर्याणाम कलौतु हरिकीर्तन कृतायाम ध्यायते विष्णू. 4 युग आहेत. 4 युगामध्ये आपलं जर हित व्हावं तर प्रत्येक युगामध्ये काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. कृतायाम ध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये आपण भगवान विष्णू यांचं ध्यान केलं पाहिजे. म्हणजे त्या युगात विष्णूंच्या ध्यानाला महत्व होतं, प्राधान्य होतं. कृतायाम ध्यायते विष्णू त्रेतायाम यजते मकः. त्रेतायुगामध्ये म्हणजे श्रीराम आणि हनुमंतराय यांच्या युगामध्ये यज्ञयाग यांना महत्व होतं, यांना प्राधान्य होतं. किंबहुना हे केल्याने मनुष्याचं जीवन सुखकर होत होतं. द्वापारे परिचर्याणाम. द्वापार युगामध्ये दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्यांना मदत याला महत्व होतं, प्राधान्य होतं. पण कलौतु हरिकीर्तन कलियुगामध्ये आपण देवाचं भजन केलं पाहिजे, कीर्तन केली पाहिजेत, कारण या युगामध्ये त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. मग मनुष्यदेह कसा आहे? अल्प आयुष्य मानवदेह शतगणिये अर्ध रात्र खाय. म्हणजे हा जो मानवदेह आहे तो अल्प आयुष्य, फार कमी वयोमर्यादा माणसाला मिळालेली आहे. त्यात पण काय होतं तर 100 वर्ष जर माणूस जगला तर नीट प्रकारे विचार केला तर त्याची 50 वर्ष फक्त झोपण्यात जातात. 100 वर्षाचा विचार करताना बालपण गेले नेणता, तारुण्यमध्ये विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपण गेले नेणता. 100 वर्षामध्ये बालपण इकडे तिकडे जाण्यात आपलं जातं. बालपण गेल्यानंतर तारुण्यामध्ये विषय व्यथा, भरपूर विषय समोर असतात आणि विषयांसोबत व्यथाही असते की आपण आता अजून शिक्षण घेतलं पाहिजे, किंवा घरची परिस्थिती बघून आपण नोकरी धंदा केला पाहिजे, की मग लग्न करावं, किंवा अजून पुन्हा शिक्षणच घ्यावं. अशा विविध प्रकारच्या विषयामध्ये माणसाला व्यथा असतात. बालपणा गेले नेणता, तारुण्यामध्ये विषय व्यथा, आणि अशा प्रकारच्या चिंता करत 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 वृद्धपणी प्रवर्तली चिंता. वृद्धपणीमध्ये पण तीच चिंता की आपल्या मुलाचं कसं होणार, नोकरी मिळेल का, मिळाल्यानंतर लग्न होईल का, लग्न झाल्यानंतर मूलबाळ होईल का, ते झाल्यानंतर मग त्यापर्यंत मनुष्य थांबत नाही. मूलबाळ झाल्यानंतर त्यांचं शिक्षणाचं काय, त्यांचं पुढं काय, आणि मग असा विचार करत 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 त्या माणसाचा तो जन्म संपतो. मग काय, मरे मागुता जन्मधरी. म्हणजे परत मरायचं, परत तेच करायचं आणि परत जन्म करायचं. म्हणजे हे जे चक्र आहे हे सुटत नाही. मोक्ष म्हणजे काय, मुक्ती. मोक्षाला दुसरं नाव म्हणजे कैवल्य. सुटणे, कशापासून सुटणे तर माणूस हा जन्म मृत्यू चक्राकारात अडकलेला आहे आणि त्यापासून सुटणे म्हणजे मोक्ष. मग जर या कलियुगात कलौतु हरिकीर्तना म्हणजे कीर्तनाला महत्व असेल तर आपण मोक्ष त्याच मार्गाने कमविला पाहिजे. मोक्ष हा मानवदेहाचं अंतिम साध्य. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. आपल्याला ही 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जे जे आपल्याला काही मानवाने दिलेलं आहे, देवाने दिलेलं आहे मानव देहामध्ये, ते फक्त मोक्ष प्राप्तीसाठीच आहे. देवे देह दिला भजना गोमटा, त्वया झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला हा जो जन्म दिलेला आहे तो फक्त भजन करण्याकरता, भजना गोमटा. गोमटा म्हणजे काय, आपण म्हणतो की हा पोरगा किती गोरा गोमटा आहे. गोरा म्हणजे त्याचा रंग, आणि गोमटा म्हणजे तो चांगला आहे, सुंदर आहे. तसंच भजन देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्याकरता, चांगलं काम करण्याकरताच देवाने आपल्याला भजन दिलेलं आहे. पण आपलं काय होतं, आपण प्रपंचात अडकतो. देह मिळाला, आपल्याला शरीर मिळालं, पण मग त्याच्या देखरेखीकरता आपले संबंध होतात. म्हणजे आपल्याला आपला संसार होतो, आपला प्रपंच सुरू होतो.
काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती आचार्य जगन्नाथ महाराज पवार असं म्हणतात की प्रपंच हा देहासाठी, पण देह प्रपंचासाठी नाही. त्यांनी उदाहरण असं दिलं होतं की गोठा हा कोणासाठी आहे, तर बैलासाठी आहे. पण बैल गोठ्यासाठीच आहे का, तर नाही. बैल हा शेतीसाठी आहे. म्हणजे गोठा हा त्या बैलाच्या सेवे म्हणजे सोयीसाठी आहे. तसंच प्रपंच हा देहासाठी आहे, पण देह प्रपंचासाठी नाही, देह परमार्थासाठी आहे. कारण देहाचं अंतिम साध्यच मोक्ष आहे. अशा या 100 वर्षाच्या आयुष्यात फार कमी वेळ आपल्याला मिळतो. आपण संसारातच आपण अडकतो. पण असं न करता आपण परमार्थाकडे वळलं पाहिजे. आपण नेहमी परमार्थच केला पाहिजे. कारण आपली जी वयोमर्यादा आहे ती फार कमी आहे. म्हणूनच क्षणोक्षणी हाची करावा विचार, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षण ना क्षण देवाची आपण भक्ती केली पाहिजे. का, कारण आयुष्य खातो काळ सावधान हा जो काळ आहे तो आपल्या आयुष्याला प्रत्येक क्षण खात आहे. आपण म्हणतो माझा आज वाढदिवस आहे, पण तो खऱ्या अर्थाने वाढदिवस असतो का, तर नाही. आपलं मरण हे निश्चित आहे. आपला वाढदिवस होतो म्हणजे काय, आपलं वय वाढतं. पण जर आपण उलट विचार केला तर आपलं मरण आपल्यापासून जवळ येतं. आपलं वय वाढतं. आपण म्हणतो की माझं वय वाढलं, पण खऱ्या अर्थाने तो वाढदिवस नसतो, तो घड दिवस नसतो. आपण आयुष्य आपलं कमी कमी होत जातं. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, आयुष्य खातो काळ सावधान. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे मोक्ष, घेऊनी आपुल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतो. मोक्ष घेऊनी आपुल्या हाती हा मोक्ष कोणाला मिळतो, तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जो पंढरीचा वारकरी आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. वारकरी म्हणजे काय, वारकरी हा शब्द आला कुठून, जो वारी करतो तो वारीकर किंवा वारीकरी किंवा वारकरी. म्हणजे जो वारी करतो तो वारकरी, अशा त्या शब्दाचा अर्थ होतो. पंढरीची जे वारी करतात त्यांना वेगळ्या कुठल्या मोक्षाची गरज नाही. त्यांना जर त्यांनी वारी केली तर त्यांना तो मोक्ष मिळणारच. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्यांना अधिकार किती असतो, त्यांना इतका अधिकार असतो की आपल्याला जो मोक्ष जो मिळालेला आहे तो आपल्याला दुसऱ्यांनाही देता येतो, इतका त्यांच्याकडे अधिकार असतो. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनही आपल्या हाती, अधिकार आला, मोक्ष मिळाला, पण तो कसा, निघाला भक्तिपंथी. तर भक्तीच्याच मार्गाने आपण मोक्ष मिळवला पाहिजे. भक्ती फार सोपी असे नाही. भक्ती ते कठीण सुळावरची पोळी असं म्हणतात, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण मग ही भक्ती पूर्ण जर मनाने केली तर ती सोपीही आहे. संत आपल्याला सांगतात, पण संतांचं असं नाही की फक्त दुसऱ्यांना उपदेश करावा. सेवितो हा रस आणि मग वाटितो हा अणिक. म्हणजे स्वतः त्या मार्गाचा अवलंब करायचा आणि मगच दुसऱ्यांना सांगायचं. भक्ती कशी असावी, तर भक्ती नामदेवांसारखी असावी. नामदेव महाराजांचं वय फार लहान होतं आणि त्यांचे जे वडील होते दामा शेट्टी हे पांडुरंग पर्वतध्वजे नित्य उपासक होते. ते रोज देवाला नैवेद्य दाखवण्याकरता जात होते. पण एके दिवशी काय झालं, त्यांना काम लागलं आणि मग त्यांनी नामदेवांना सांगितलं की नाम्या, तू मंदिरात जा आणि देवाला खिरीचा नैवेद्य दाखव. नामदेव महाराज म्हणाले ठीक आहे, मी जातो. मग त्यांचे वडील गेले. दुपारची वेळ झाली. मग त्यांच्या आईने सांगितलं, नामदेवा, हा खिरीचा नैवेद्य पांडुरंग परमात्म्याला दाखवून ये.
नामदेव महाराज म्हणाले ठीक आहे, मी नैवेद्य दाखवतो. मग नामदेव महाराज मंदिरात गेले आणि देवाला सांगितलं, देवा ही तुझी खीर, आता तू खीर पी. भरपूर वेळ झाला पण पांडुरंग परमात्म्याने मात्र खीर पिली नाही. नामदेव महाराज म्हणतात, देवा आता जर तू खीर पिली नाही ना तर इथेच मी डोकं आपटून मरून जाईल. कारण जर मी खीर रिकामी घेऊन गेलो तर मला म्हणतील काय की तू स्वतः खीर पिली, म्हणून तूच खीर पिली पाहिजे. नामदेवांनी डोकं आपटून जीव नाही दिला पाहिजे, म्हणून पांडुरंग परमात्मा तिथे प्रकट झाले आणि त्यांनी ती खीर पिली. अशा प्रकारची भक्ती असली आपली पाहिजे. भक्ती कशी असावी तर एकनाथ महाराजांची असावी. एकनाथ महाराजांची भक्ती इतकी दृढ होती, इतकी चांगली होती की त्यांच्या भक्तीमुळे स्वतः श्रीकृष्ण कित्येक वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी फक्त कावडीने पाणी वाहण्याचं काम करत होते. भक्ती कशी असावी तर हनुमंतरायांसारखी असावी. लंकेचं युद्ध झाल्यानंतर सीतामातेंना असा विचार आला की आपण हनुमंतरायांनी आपल्याला इतकी मदत केली आहे, मग हनुमंतरायांना आपण एक भेटवस्तू दिली पाहिजे. म्हणून त्यांचा जो रत्नजडित हिरेजडित असा आवडता हार होता तो त्यांनी हनुमंतरायांना देण्याचा ठरविला. आणि मग त्यामुळे त्यांनी हनुमंतरायांना बोलावलं आणि त्यांना तो हार दिला. पण मग हनुमंतरायांनी काय केलं, तो हार दाताने तोडला. हे पाहून सीतामाता आश्चर्यचकित झाले की इतका किमती रत्नजडित हार दाताने तोडला का, असा प्रश्न त्यांनी हनुमंतरायांना विचारला. ते म्हणाले, ज्या गोष्टीत माझे भगवान श्रीराम नाहीत ती गोष्ट माझी काही कामाची नाही. म्हणूनच मी बघत होतो की तुम्ही जो हा हार दिलेला आहे ते श्रीराम आहेत का, पण नाही. पण आणि जर श्रीराम त्या हारामध्ये नसतील तर तो हार माझ्या काहीच कामाचा नाही. हनुमंतरायांची भक्ती काय आहे, कशी आहे, अशी अनेक प्रकारची उदाहरणे आहेत. एकदा काय झालं, श्री हनुमंतरायांना रोज अशी चांगली सवय होती की ती सीतामातेंना त्यांचं दर्शन घेण्याकरता जात होती. आणि त्याच वेळी ते रोज बघायचे की सीतामाता आपल्या कपाळामध्ये सिंदूर लावत आहे. भरपूर दिवस म्हणजे रोजच ते बघायचे. एके दिवशी त्यांच्या मनात असा प्रश्न आला की त्यांना विचारावं की असं काय करत आहेत ते. त्यांनी विचारलं की माता तुम्ही सिंदूर का लावता. मग सीतामाई म्हणाल्या की सिंदूर म्हणजे श्रीराम यांचं प्रतीक आहे, कारण तेच माझे पती परमेश्वर आहेत, म्हणजे माझं सर्वस्व आहे. असं फक्त ऐकलं आणि हनुमंतराय तिथून निघून गेले. काय केलं असेल तर हनुमंतरायांनी आपलं पूर्ण शरीर त्या सिंदुरात लोळवलं आणि अशा या अवतारात ते श्रीराम यांच्या समोर आले. असं बघून श्रीराम यांना प्रश्न पडला की हनुमंतरायांनी असं का केलं. मग श्रीराम यांनी विचारलं की हे काय. मग त्यांनी सांगितलं की सीतामाईंनी सांगितलं की श्रीराम हे त्यांचे सर्वस्व आहे, म्हणून मी सिंदूर लावते. पण माझंही तुम्ही सर्वस्व आहात, त्यामुळे फक्त कपाळा नाही तर अख्ख्या अंगालाच सिंदूर त्यांनी थापलं. इतकी दृढ त्यांची भक्ती होती. त्या हनुमंतरायांचा जन्म कसा झाला तर अंजनी माता म्हणजे हनुमंतरायांची आई, त्यांचे आई वडील हे भगवान शंकरांचे नित्य उपासक होते. अंजनी मातेची उपासना इतकी दृढ होती की एके दिवशी भगवान शंकर यांनी त्यांना दर्शन दिलं. आणि मग देवाने विचारलं की तुम्हाला काय मागायचे ते मागा. मग अंजनी मातेने सांगितलं की मला तुमच्यासारखाच शक्तिमान ताकदवर असा पुत्र हवाय. भगवान शंकर म्हणाले तथास्तु. म्हणाले तुम्हाला पुत्र मिळेल, किंबहुना तुमच्यासाठी मीच
तुमचा पुत्र होऊ नये. म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा तप इतका होता की स्वतः शंकर भगवान यांनी त्यांच्या उदरात जन्म घेतला. राजा दशरथ यांना लग्नानंतरही किती वर्ष मूलबाळ नव्हतं. त्यामुळे जसं त्रेता युगामध्ये त्रेतायाम यजते मकहा यज्ञाला महत्व असल्यामुळे त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. तो यज्ञ सफलही झाला आणि त्या यज्ञाचा प्रसाद त्यांच्या तीनही भार्या म्हणजे पत्नी त्यांना द्यायचा होता. पण राजा दशरथांची जी पत्नी होती कैकेयी ती फार रागीट होती. झालं असं की पहिला प्रसाद हा कौसल्या मातेला गेला. असं कळल्याबरोबर कैकेयी मातेला राग आला आणि तिने तो प्रसाद फेकला. भगवान शंकरांनी असं केलं होतं की ज्या क्षणी कैकेयी माता प्रसाद फेकेल त्या क्षणी तो प्रसाद एका गरुडाने उचलून अंजनी मातेकडे द्यावा. आणि तसंच अंजनी माता ज्या ऋषिमिक पर्वताच्या पायथ्याशी तप करीत बसल्या होत्या तिथे त्याने तो प्रसाद दिला आणि मग तो अंजनी मातेने खाल्ला आणि अशा प्रकारे मग हनुमंतरायांचा जन्म झाला. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देतू. चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे मोक्ष. घेऊनी आपल्या हाती, पण मोक्ष मिळवला की मग तो मोक्ष आपण दुसऱ्याला देऊ शकतो इतका अधिकार त्या मोक्षा ज्याला मिळाला त्याला असतो. म्हणून भक्तिपंथी जगा देतो. अशा भक्ती मार्गाने तो जगामध्ये देण्याचा अधिकार त्या भक्ताला त्या साधकाला आहे. आपलं आयुष्य फार कमी आहे, 100 वर्ष म्हणजे फार कमी आहेत. मग मोक्ष हा भगवत प्राप्तीकडे नेणारा आहे. मग हा कसा करावा तर हा भजनाने करावा. आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे क्षणोक्षणी आपण त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे. असं करून आपण मिळालेल्या वेळेत आपल्या ओवीचं चिंतन आपण केलं असं समजून मी माझ्या प्रवचनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.